याचिका दाखल करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली। त्यामुळे मंत्री छगन भुजबळ हे कुठेतरी या जीआर विरोधात आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर लक्ष्मण हाके असतील आणि इतरही ओबीसी बांधव असतील हे देखील वारंवार या मराठा आरक्षणाविरोधात आपला विरोध नोंदवताना आपल्याला पाहायला मिळाले। आणि याच सगळ्या आंदोलनादरम्यान लातूरमधली ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। भरत कराड यानं मांजरा नदीपात्रामध्ये उडी घेत आपलं जीवन संपवलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी लातूरमध्ये देखील मोठ्या संख्येनं ओबीसी समाज बांधव हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले। एका तरुणाचा जीव गेल्यामुळे ओबीसी समाज बांधवांनी सरकार विरोधात मोठा रोष देखील व्यक्त केलेला आहे आणि याच सगळ्याच्या अनुषंगाने आता धनंजय मुंडे आणि भुजबळ हे देखील वागंदरी या गावामध्ये दाखल झालेले आहेत। बाळाचा ट्रेन निघाला आणि काही कनेक्शन काढून टाका मग आवाज काही डोकं बी काही नाही जास्त कंटिन्यू पण भेटत नाही जास्त आमच्या प्रत्येक जिथे ओबीसीला लढा करायचा त्या ठिकाणी हजर राहायचा। आणि या पक्षाने तो घेतला होता त्यामुळे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते कमी होता कामा हॅलो लातूरमध्ये बसा आत्मबलिदान करतो आहे ते आरक्षण टिकवण्यासाठी की बाबांना आमचं मी दुसऱ्या ओबीसी सोडून कानामात्राने आम्हाला जातो आम्ही काय मागतो आम्ही काय मागतच नाही आमच्यावर अतिक्रमण सोडला आमचं आरक्षण तुम्ही हिरावून मोठं काही करून मागता आम्ही काय मागतो आहे मराठा समाजासाठी सुद्धा जे आहे असं 50% होतं 50% म्हणजे आम्ही दलित आदिवासी ओबीसी होतो ते लोक म्हणाल्यानंतर मग मोदी साहेबांनी TWS काढला म्हणजे जे गरीब आहे मागास म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागास नाही पण पैशाला गरीब असतील शिक्षणाला गरीब त्यांना 10% आरक्षण दिलं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त 90% मराठा समाजातील मुलं
मराठा आरक्षण सुद्धा 10% दिलं. आता ते म्हणतात आम्हाला हे मराठा आरक्षण दिलं, ईडब्ल्यूएसचे आरक्षण दिलं, बाकी काय काय दिलं. आता त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या. आमचं म्हणणं असं आहे, अरे बाबा आमच्याकडे 15% आरक्षण शिल्लक आहे. आमच्याकडे भटक्या विमुक्त आहे, त्यांना घरदार नाही, गावागावी आहेत, भटकत फिरतात, वामदेव आहेत, मुले आहेत, मागे आहेत, गावणे आहेत की काय आहे की काय आहे. आणि यांच्यासाठी कोर्टाने त्यांना सांगितलं जवळ हायकोर्टाने तुमच्यासाठी नाही, हे या लोकांसाठी आहे. या देशात सगळ्यात मोठं कोर्ट सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुमच्यासाठी नाही, हे तरी सुद्धा मग ते कशातून पाहिजे, तुम्ही सर्टिफिकेट घेऊन आम्हाला द्या. आपण ठीक आहे, जे खरोखरच कुटुंबी असतील त्यांना द्या. त्याच्यासाठी शिंदे कमिटी आली, ते पण न्यायाधीश, त्यांनी 2 वर्ष काम केलं, लाखो कागद तपासले, 2.25 लाख कुटुंबी सर्टिफिकेट दिली, ती मंत्रिमंडळाने स्वीकारली. आम्ही गप्प होतो. आता कामच संपलं त्यांचं, कारण जे होते कुटुंबी त्याला मिळालं. आता त्याचं पुढचं किंवा मनाला समाजाला पाहिजे. मग आम्ही शिकलो जायचं, आम्ही काय काम केलंय. लहान समाजामध्ये आपला जन्म झाला, हे पाप आहे का आमचं? आमच्या पण लेकरा बाळांना शिकायचं नाही, नोकऱ्या घ्यायच्या नाही, पण तुम्हाला वेगळं दिलं ते घ्या ना, किती घ्या, काय हरकत नाही, आहे तेवढा तर ठेवा. आम्ही आहे तो पण आम्हाला दिले आनंद मुलं. अरे ते तर घेऊ द्या. आणि म्हणून हा लढा सरकारमध्ये सुद्धा मी आता काल पाहिजे, सगळे जेव्हा तपासे कायद्याने विधानसभेत सुद्धा अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि या ओबीसी महामंडळ अरे हा काय न्याय आहे, काय न्याय. आम्ही सगळे कोण धनगर आहेत, कोण म्हातारे आहेत, कोण माळे आहेत, कोण तेली आहेत, कोळी आहेत, कोण साडे आहेत, कोण कुंभार आहेत, कोण लोहार आहेत, 18 जाती आहेत. बोलण्याची सुद्धा आमच्या लोकांना आमच्याकडे आणि आता जे आहे आम्ही लढतो झालं का बघा. घरामध्ये तो आपल्या 4 वर्षाचे आहे, पटापटाची मुख्य ठीक आहे, जवळ घेतो लिहिलं माहिती समोर नाही. आणि ओरडत मी जेव्हा गावातले काही लोकांची आमचे बुजुर्ग जे आहेत आणि आमचा आरक्षण केलं आरक्षण केलं तुम्हाला शहीदच पाहिजे ना. पण आम्ही त्याचा एक बलिदान जे आहे
राज्यातल्या सगळ्या लोकांना ओबीसीच्या धक्क्यावर बाबांना लढायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा सैन्यामध्ये मावळे आपण लढतच होतो, आता सुद्धा लढणार आहोत. कोणी आत्मसमर्पण करू नका, आत्महत्या करू नका. अरे आम्ही आहोत ना, अगोदर आम्ही संपू आणि मग तुम्ही काय करायचं ते करा. तुम्ही लढण्याच्या जिद्दीनं पुढे या. आपल्याला कायदा हातात घ्यायचा. लोकशाही मार्गाला आम्ही जाऊ. कोण आम्हाला रोज नवीन नवीन घोषणा करताय, तेव्हा करू तेव्हा करू, हे करू ते करू. हे लोकशाही नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा नाही आहे. काही कोर्ट नाही आहे, सुप्रीम कोर्ट नाही आहे, हायकोर्ट नाही आहे. सगळ्यांना बाजूला ठेवायचं का? का दहशत, दादागिरी काय यार? ह्या बीडला वर्षापूर्वी आमदारांची घरं जाळली, हॉटेल जाळली, दगडफेकी केल्या. असं झालं का जरूर का आता पोलीस नाहीच. आणि मग मी तिथे आलो आणि परत लढायला सुरुवात. आणि बसणं याच्या पुढे आपापसातले जे आत्मतभेद, दुसरा भरत कानडे, भरत करा, याच्याबद्दल तुम्हाला आम्हाला प्रेम आहे ना, मग आपण शपथबद्ध होऊ. आम्ही त्या सगळ्या आमच्या 18 कुटुंब जातीच्या आहेत, त्यांची एकजूट तोडणार नाही. आम्ही एकत्रित राहू, आम्ही एकत्र राहू, आम्ही लढू. आणि हे अनेक वर्षानं मिळालेलं आमचं आरक्षण आम्ही निश्चितपणे टिकवल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा हात जोडून सांगतो, राज्यातल्या आमच्या सर्व तरुण ओबीसी लेकरांना, बाबांना, कोणीही हा मार्ग जे आहे बलिदानाचा, आत्मबलिदानाचा, आत्महत्येचा मार्ग कोणीही चोखाळू नका. राज्यात, देशात अजून लोकशाही आहे आणि त्या लोकशाही मार्गानं आपण आपलं आरक्षण टिकवल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला किती असू दे, दादागिरी असू दे, काही करा, पण आपण कुटुंब सांभाळायचं. रस्त्यावर टाकू नका ते कुटुंबाला. आणि तुम्हाला गाव करायला या कुटुंबावर लक्ष ठेवा. बाबा काय असलं तर आम्हाला सांग. त्याच्या लेकरा बाळाचं शिक्षण आपण करेल. एवढं काही तुम्हाला करता येईल थोडं तुम्ही करा. काय करून पडलं तर आम्ही आहोत ना. आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळं झाल्यानंतर ह्या कुटुंबाच्या संदर्भामध्ये त्यांना तुम्हाला जेवढं होईल तेवढं करा, पण आम्हाला सांगा. आम्ही ही जबाबदारी निश्चितपणे पार पाडू आणि त्याला शांत राखण्याचं काम जे आहे, सांभाळण्याचं काम, हे तुमच्यावर सोपून मी इथून जातो आहे. धन्यवाद सर. तर वांगदरी गावामध्ये छगन भुजबळ सध्या संबोधित करत होते आणि यानंतर आपण थेट नाशिकमध्ये जाऊयात. नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसेच्या संयुक्त मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे. नाशिकमधल्या स्थानिक प्रश्नांवरती शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या गाठी